पुढचा सामना चालू करायचा आहे। सर्व नियमावली आपल्याला पाठवलेली आहे, ती आपण सर्वांनी वाचलेली आहे। कृपया कुठलाही गैरसमज करून घेऊ नका। आपण खेळाडू वृत्तीने या ठिकाणी खेळूया। पंचाला विनंती आहे, सामना चालू करा। चला, समालोचन कक्षाच्या समोर जी मंडळी उभी आहेत कृपया एका बाजूला जा। समोर जी उभी आहे त्याला एका बाजूला घ्या प्लीज, एका बाजूला जा। तुम्ही डाव्या उजव्या बाजूला जावा प्लीज। समालोचन कक्षाच्या समोर थांबू नका। पुढचा सामना चालू होतोय। चला, पहिला चेंडू गोलंदाजी मार्फत गोलंदाजी करत असताना यशो मंदिर सहकारी पतसंस्था गोलंदाजी करत असताना एक चेंडूंचा खेळ झाला। धावसंख्या फळकावं लागते ती एक। नितीन गोलंदाजी मार्फत सज्ज झाले होते। पहिला चेंडू नक्कीच एक धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटली। फलंदाजी मार्फत फलंदाज स्ट्राईकला होते ते विनोद, नॉन स्ट्राईकला ते किरण। प्रथमच स्ट्राईक रोटेट करत असताना किरण। सुरेख चेंडू, देखना चेंडू, चेंडूचे होते समाप्ती। अशा प्रकारे विचार केला तर फलंदाज कुठेतरी अयशस्वी झाला। मारण्याचा प्रयत्न जर केला असता तर कुठेतरी जो नक्कीच फटका लगावता आला असता, पण वाईटचा प्रयत्न तर कुठेतरी चेंडू डॉटची संधी साधली गेली। अशा प्रकारे दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर ती एके आकड्यावर। सुरेख चेंडू, पॉइंटच्या दिशेने टोलेला चेंडू, कार्पेट पद्धतीने टोलेला चेंडू, चेंडू दंदन दंदन करीत जातोय सीमा रेषेलगत। 4 धावसंख्या अडवण्याचा प्रयत्न नक्कीच इथे केला गेला होता, पण चेंडू या जातोय 4 या धावसंख्येमध्ये। बघता बघता धावसंख्या फळकावं लागते ती 5। नक्कीच पंचांना एक सूचना असेल, जर तुम्हाला कुठला डाऊट असेल तर नक्कीच आयोजकांना तुम्ही कन्फ्युजन तुमचं दूर करून निर्णय कळवावा प्लीज, विनंती असेल। सुरेख सुरेख चेंडू, पंचांचा इशारा आलाय, नो बॉल, सॉरी नाही, ओके 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 सॉरी। 4 चेंडूंचा खेळ झालाय। सुरेख चेंडू आतापर्यंत टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय, पण आता पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल। अतिरिक्त धावसंख्या, धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 6 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे। जर विचार केला तर यशो मंदिर सहकारी पतसंस्था कुठेतरी पहिला सामना पराजित झाला होता। आजच्या दिवसातील पहिला सामना खेळत असताना दिसत होते, आणि जर वसंत राज संघाचा विचार केला तोही संघ कुठेतरी अयशस्वी झालेत। म्हणजे जर दोन्ही संघ पहिला सामना खेळत असताना कुठेतरी पराजयाच्या दिशेने जात असताना दिसले होते। आता कुठला संघ या स्पर्धेत विजयाचा शिक्कामोर्तब करतात बघितले जाईल। दुसरा सामना खेळत असताना जर आपण ह्या आधीच्या सामन्याचा विचार केला तर 8व्या सामन्याचा विचार केला तर कर्मवीर पतसंस्था हा एक 2 सामने खेळले, त्यामध्ये एक सामना नक्कीच विजयाच्या दिशेने जात असताना दिसले। सुरेख फटका, दिशा शोधली, दिशेच्या प्रवाहाने फटका लगावला गेला आणि 4 या धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटली। बघता बघता धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये येऊन पोहोचली। धावसंख्या 11-11, लॉस ऑफ 0 विकेट। सुरेख गोलंदाजी आणि सुरेख फलंदाजी आतापर्यंत विनोद आणि किरणच्या माध्यमातून पाहायला भेटते। दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर 5-5 धावसंख्येवर नक्कीच इथे खेळत असताना दिसत आहे। धावसंख्येमध्ये धावसंख्या जर पाहिली तर एक अतिरिक्त चेंडू टाकल्यानंतर 6 चेंडूंमध्ये टोटल धावसंख्या दिली ती 11। म्हणजे जर 2 मोठे फटके 4 धावसंख्येच्या स्वरूपात आणि एका दुक्क्याने नक्कीच खेळत असताना दिसले। धावसंख्या 11-11, लॉस ऑफ 0 विकेट। गोलंदाजी मार्फत दिनेश सज्ज होत असताना
वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक वसंतराज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटच्या माध्यमातून 10वा सामना आजच्या दिवसातील इथे खेळवला जात आहे. प्लीज विनंती असेल स्पीडअप करा, अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. प्लीज विनंती असेल वसंतराज संघ, प्लीज विनंती असेल. अजून आपल्याला 1 तासामध्ये 2 सामने संपवायचे आहेत. प्लीज विनंती असेल वसंतराज संघ. यानंतर लगेच श्री कुलस्वामी ब संघ बना पारिजात संघ नाणेफेकीसाठी यावे. गोलंदाजी करत असताना दिनेश, पहिला चेंडू सुरेख टाकला गेला होता. पंच निर्णय देत असताना कुठेतरी चुकीची चला, पंचांचा इशारा नो +2 म्हणजे कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये झालेली चुकी, क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी गफला इथे पाहायला भेटला होता आणि त्याच चुकीचा फायदा फलंदाजाला पाहायला भेटला आणि 3 धावसंख्येमध्ये भर पाहायला भेटली. धावसंख्या 14. फ्री हिटची संधी
धावा मिळाल्या. संघाचा धावसंख्या 2 ने श्री गणेशा होतोय. विजयासाठी लागतायत त्या 53. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच असा मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झाले. सुरेख अशी स्लोअर वन गोलंदाजी. डॉट. गोलंदाज कोण आहे? गोलंदाज कोण आहे? नितीन माने वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करणारा नितीन. तिसरा चेंडू आपटलाय चेंडू आणि निश्चित अवांतर धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे ती 3. पुढचा चेंडू नितीन यांचा. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि झेलबाद होऊन परततायत ते स्वप्नील मते. स्वप्नील उंच असा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद होऊन परत आहेत. चला कृपया संघातील खेळाडूंना विनंती आहे, घाई करा घाई करा. दिनेश पापाळे जरा पळत पळत आले तर जरा बरं होईल. दिनेश सर नावाजलेला असा हा फलंदाज आणि अष्टपैलू फलंदाज म्हणावा लागेल. आजच्या दिवसातील हा सामना काहीसा संत गतीने चाललोय, तरी कृपया ह्या सामन्याला थोडी गती मिळावी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे बीट झालेत. दरम्यान एक बाईच्या स्वरूपात निश्चित 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 4. पहिलं षटक काहीसं संत असं षटक म्हणावं लागेल ते नितीन यांचं. जरा घाई करा मित्रांनो. पुढचा चेंडू नितीन यांचा. पुन्हा एकदा स्लो रन प्रकारचा चेंडू मिस झाले. दरम्यान कुठलीही धाव नाहीये. डॉट जातोय चेंडू. काय बोलतो का पेनल्टी लागायला आपला. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील नितीन यांचा. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू बॉलरच्या डोक्याच्या वरून मारलेला निश्चित हा खणखणीत चौकार आणि आत्ताच्या इनिंगचा हा पहिला चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली ती 8. पहिलं षटक धावसंख्या झाली 8. दुसरं षटक घेऊन आलाय तो. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो सुशांत. विजयासाठी लागताय 53 धावा. दरम्यान पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली ती 8. 1 बाद 8. चला घाई करा मित्रांनो, अजून 2 सामने खेळवायचे आहेत. सुशांत अवांतर धावेने सुरुवात. षटकाची सुरुवात अवांतर धावेने. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. वाईटच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या झाली ती 9. 1 बाद 9. शिवसह्याद्रीचे कर्णधार आणि शिवकृपाचे कर्णधार कृपया स्टेज जवळ यायचे. उंच असा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा
शॉट, पण दरम्यान गचाळाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तिथे झेलबाद झाला असता फलंदाज. तिथे 2 धावा. शिवकृपा धावसंख्येत आणि 2 ने वाढ. धावसंख्या झाली ती शिवसह्याद्री. 11. शिवकृपा आणि शिवसह्याद्रीच्या दोन्ही कर्णधारांनी स्टेज जवळ यायचे. प्रशांत प्रशांत स्लोअर वन चेंडू पुन्हा मिस झालेत. काहीसे उंच असा फटका मारण्याच्या नादात बीट झाले ते दिनेश. धावसंख्या आहे ती 11. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या 11. विजयासाठी लागतात त्यात 53 धावा. शिवकृपा पतसंस्थेच्या कर्णधारांनी कृपया स्टेज जवळ यायचे. शिवकृपा. निश्चित एक धाव काढली आणि या 4थ्या धावेमध्ये दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्येत 2 ने वाढ झाली. धावसंख्या झाली ती 13. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या झाली ती 13. विजयासाठी लागतायत 53 धावा. काही चौकार षटकारांची अपेक्षा आहे ती. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला आणि हा तिथेच गचाळाचं परत एकदा क्षेत्ररक्षण, परत चौकार. 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 17. दिनेशच्या यांच्या बॅटमधून हा निघालेला चौकार. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या आहे 17. विजयासाठी लागतायत 53 धावा. सुशांत यांचं काहीसं महागडा असं षटक म्हणावं लागेल. स्लोअर वन चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला गॅप मध्ये आणि तिथे चौकार, खणखणीत चौकार. धावसंख्येत 4 ने वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 21. दिनेश यांच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार. दिनेश यांनी जर आता चौकार मारला, येणाऱ्या चेंडूवर चौकार मारला तर दिनेश यांना 501 रुपयाचं बक्षीस आलं इथे. पुन्हा निश्चितच चौकाराची पूर्णपणे प्रयत्न केला. 1 बाउन्स, सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1च धावा. दिनेश यांना 500 रुपये लागू होते पण त्यांनी 1च रन काढली. धावसंख्या झाली आहे ती 22. दुसरं षटक शिवकृपाचे कर्णधार कृपया समालोचन कक्षाशी संपर्क करावा. बॉलर वैयक्तिक पहिला डावखुरा असा गोलंदाज, सुरेख असं गोलंदाजी. स्लोअर वनचा चेंडू उंच मारण्याच्या नादात प्रवीण यांची चांगली गोलंदाजी. सुरुवात चांगली म्हणावी लागेल. डॉट गेलाय चेंडू. विजयासाठी लागतात 53 धावा. झाल्यात 22 धावा. तिसरं षटक घेऊन आलाय. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला एक. शिवकृपा आणि शिवसह्याद्री. उद्याचा होणारा पहिला सामना शिवकृपा आणि शिवसह्याद्री सकाळी ठीक 8:15 दोन्ही संघातील संघनायक आणि संघातील सर्व सुरेख असा झेल लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला षटकाराचा निश्चित प्रयत्न होता. झेल बाद होऊन परततोय तो दिनेश. सुरेख असे 2 चौकार मारले होते आणि सध्या विनायक घोलप आउट झालेत. सुरेख असा षटकार मारण्याचा प्रयत्न पण झेल बाद होऊन परत आहेत ते विनायक.
तुम्ही एकदाच ठरवा मग मला सांगा, मी करतो. चला चला, फलंदाज थोडं पळत आले तर जरा बरं होईल. सकाळपासून आपणही खेळतायत आणि आम्हाला अजूनही एक मॅच खेळवायची आहे. महेंद्र सर, कृपया जरा घाई केली तर खूपच बरं होईल. शिवकृपा पतसंस्थेचे कर्णधार, शिवकृपा पतसंस्थेचे कर्णधार कृपया स्टेज जवळ यायचे. महेंद्र लेफ्ट आर्म बॉलर, पॉइंटच्या दिशेने मारलेला, निश्चित कट केली आणि त्यावर एक धाव पळून काढली आहे. दुसराही धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण करतायत आणि तिसऱ्याही धावेचा प्रयत्नात निश्चित 3 धावा पूर्ण केल्या. सुरेख अशी रन इन द बिटवीन द विकेट म्हणावं लागेल आणि दोन्ही फलंदाजांचा ताळमेळ म्हणावा लागेल. सुरेख असं धावा पळून काढल्या त्या 3. धावसंख्येत 3 ने वाढ झाली. धावसंख्या झाली ती 26. अजून 27 धावांची गरज आहे. षटक चालू आहे तिसरं. चौकारांची अपेक्षा त्यांच्याकडून. स्लोअर वन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने मारलेला, निश्चित त्यामागे पळतायत आणि 4 धावा पळून काढल्या त्या. सॉरी, 4 धावा मिळाल्या त्यांना. धावसंख्येत 4 ने वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 30. धावा झाल्या तर तिसरं षटक चालू आहे. विजयासाठी 53 धावा म्हणजे अजून 23 धावांची गरज आहे. दिनेश चांगली अशी फलंदाजी करतोय. थर्डमॅनच्या दिशेने मारलेला हा चौकार. अजून अशा चौकारांची खूप गरज त्यांच्या संघासाठी. शेवटचा चेंडू प्रवीण यांचा दिनेशसाठी. स्लोअर वन चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला, पण शॉर्ट कव्हरला तो. एक धाव. धावसंख्येत 1 वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 31. दिनेश काहीसा आक्रमक अशी फलंदाजी करतोय. संघाला विजयासाठी प्रयत्न करतोय. संघ विजय व्हावा यासाठी प्रयत्न करतोय. धावसंख्या झाली ती 31. एका षटकात विजयासाठी लागतात त्या आता 22 धावा. बरोबर ना, 22 लागतात ना. यानंतर कुलस्वामी संघाने लगेच आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. शेवटची ओव्हर चला, घाई झाल्याच्या करा नंतर. मित्रांनो. चला थोडस एक स्पीडअप करायचंय. षटकात- स्पीडअप करायचंय. अंधार होत चाललेला आहे. एक षटकात 22 धावांची गरज. गडात पडायच्या अगोदर ओरकून घ्या अशा NB साहेबांची सूचना आहे. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलाय निलेश. पूल करण्याचा प्रयत्न. 1 धाव काढली आहे. दुसरी धाव पूर्ण होते. धावसंख्येत 2 ने वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 33. 5 बॉल 20 धावांची गरज. दिनेश काहीसा आक्रमक असे होत आहेत. 5 बॉल 20 धावा. स्लोअर वन चेंडू पूर्णपणे बेट झालेत. निश्चितच आता अशक्य असं वाटणार लक्ष्य, परंतु क्रिकेट हा अशक्यचा असा खेळ आहे की कोणी शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही. पुढचा चेंडू डॉट गेलेला चेंडू. स्लोअर वन आणि लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला क्षेत्ररक्षक त्या खाली आणि झेलबाद होऊन परततोय तो दिनेश. काहीसा आक्रमक असा फलंदाज, पण झेलबाद होऊन परततोय. धावसंख्या 33. विजयासाठी लागतायत 20 धावा. बॉल झाले 3 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. चला घाई करा मित्रांनो. नवीन फलंदाज दिनेश यांची जागा घेण्यासाठी आलाय तो जयेश. 3 चेंडू 20 धावा. बघूया जयेश कितपत दरम्यान काहीशी अशी खराब अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. अवांतर धावसंख्येने 1 वाढ होते. धावसंख्या झाली ती 34. 3 चेंडू मध्ये 19 धावा जिंकण्यासाठी लागत आहेत. स्लोअर वन चेंडू
पुन्हा एकदा उंच मारण्याच्या प्रयत्नात एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव पूर्ण करतायत. धावसंख्येत 2 ने वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 36. जयेश यांनी मारलेला हा निश्चितच 2च धावा मिळाल्यात. षटकारांची अपेक्षा जयेश यांच्याकडून. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, बीट झालेत आणि डॉट मध्ये एक धाव पळून काढली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. तिथे थोडस कीपर आणि बॅट्समन मध्ये बाईस स्वरूपात धाव संख्या झाली ती 37. शेवटचा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलेला सुरेख असा प्रयत्न म्हणावा लागेल. बॉल तिथे अडवण्याचा, चेंडू अडवण्याच्या दरम्यान 2 धावा पळून काढल्यात. चला धाव संख्या झाली ती 39 आणि अशा प्रकारे यशोमंदिर संघ वसंतराय पराभूत झालेला असून वसंतराज संघ